₹5 पोपट देऊन टाका म्हणे. म्हटलं मी एक पोपट विकत बोलत चला. मग त्या दिवशी माझे पोपट विकल्या गेले नाही, म्हणून मग मी दुसऱ्या दिवशी अमृतसर भंडारा रेल्वे स्टेशनच्या पुलापाशी सकाळी 8 वाजता पोपटाचा पिंजरा घेऊन बसलो. तिकडनं आजी आणि माझी शालेय शिक्षण मंत्री साहेबांची गाडी आली. त्यांनी विचार केला, आपला खूप मोठा बंगला आहे, आपल्याकडे सर्वच आहे, पोपट नाही, मला पोपट खरेदी करूया. म्हणजे माझ्याकडे आले, मला म्हणाले, हे पोपटवाला पोपट कसे लावले, काय किंमत आहे यांची? भाऊ साहेब, हा जो पोपट आहे त्याची किंमत किती? 500. हा जो पोपटाची किंमत किती? त्यांनी पटकन 500ची नोट काढली. 500 रुपये घ्या म्हणे, हा 500वाला पोपट देऊन टाका म्हणे. म्हटलं मी एक पोपट विकत मग त्यांनी मला 2 पोपटाचे पैसे किती पुढे सांगा. भाव केला काय? नाही, कारण की मंत्री लोकांजवळ इमानदारीचा पैसा असतो की नाही? तुमचे आई वडील चोऱ्या करतात की नाही? यांनी का खोटं बोलणं शिकवलं का तुम्हाला? मग का खोटं बोलले? आज यांच्यावर जे समाजात अन्याय अत्याचार होतात मॅडम, त्यांना हे स्वतः जबाबदार आहे. माहीत असून खोटं बोलता तुम्ही, म्हणून तुमच्या कुटुंबावर अन्याय अत्याचार होतात. कौन कहता है आसमां में सुराग नहीं होता, एक पत्थर तो कभी अच्छे उछाल यारो. 505 रुपये दिले पुरे, 505 रुपये दिले माझ्या पाठीला डोळ्यात. 505 रुपये दिले. पोपटाचा पिंजरा घेऊन घरी गेले. नोकराला बोलावलं, सांगितलं, बाबा रे, तू आपल्या घराच्या मागं कोपऱ्यात एक जुना पिंजरा पडला आहे, तू काढ, त्याला धुवून टाक, साफ कर, आणि त्या जुन्या पिंजऱ्यात हा 5 रुपयावाला पोपट ठेवून झाला. या 5 रुपयावाल्या पोपटाचा पिंजरा, आपलं जे बंगल्याचं मेन गेट आहे त्याच्या समोरचा जो व्हरांडा आहे, त्या व्हरांड्याचा पिंजरा अडकून ठेवला. हा जो 500वाला पोपट आहे त्याचा पिंजरा बंगल्याचं जे आपलं पाठीमागचं मेन गेट आहे त्याच्या समोरचा जो व्हरांडा आहे त्या व्हरांड्याचा पिंजरा अडकून ठेवा कारण की हा जास्त किमतीचा आहे. उद्योग चालला पाहिजे, उद्योग टिकला पाहिजे, बिचारा जास्त दिवस जगला नाही पाहिजे. 5 रुपयावाल्या पोपटाचा पिंजरा समोरच्या गेटवर, 500 रुपयावाल्या पोपटाचा पिंजरा मागच्या गेटवर. दुसऱ्या दिवशी सकाळी दिवस निघाला. मंत्री साहेब मंत्री साहेबांच्या घरी लोक यायला लागले आणि लोकांना येताना बघून आमच्या 5 रुपयावाल्या पोपटानं बोलणं सुरू केलं. आमचा पोपट बोलायला लागला आणि लोकांना येताना बघून म्हणायला लागला, आरामखोर आला, उच्च आला. साहेबांना समजला पोपट काही कामाचा नाही आहे, व्यवस्थित बोलत नाही आहे. नोकराला बोलावलं, सांगितलं, बाबा रे, 500 रुपयावाल्या पोपटाला पिंजरा समोरच्या गेटवर आणा म्हणे. 5 रुपयावाल्या पोपटाला पिंजरा मागच्या गेटवर घेऊन जा म्हणे. दुसऱ्या दिवशी सकाळी दिवस निघाला. मंत्री साहेबांच्या घरी यायला लागले. लोकांना येताना बघून आमच्या 500 रुपयावाल्या पोपटानं बोलणं सुरू केलं. आमचा पोपट बोलायला लागला आणि लोकांना येताना बघून म्हणायला लागला, गुड मॉर्निंग, वेलकम, राम राम, नमस्कार, जय भीम, काही लोक या दिवशी कसे असतात जे समाजात उजळ मात्यानं जगतात, खोटे नाटे कामं केली. काही लोक असे असतात, माझे उभा राहिले, काही लोक असे असतात समाजात उजळ मात्यानं जगतात आणि खोटे नाटे कामं केली मग त्यांना तोंड लपवावं लागतं. जसे तुम्ही शाळेत प्रेयरच्या वेळेत उशिरा आले म्हणजे मग तिरप्या नजरेनं पाहता, मॅडम कुठं. कसे काही लोक यायचे त्यावेळेस आमचा 500 रुपयाला पोपट त्यांचं स्वागत करायचा आणि ज्यावेळेस ते मंत्र्याच्या बंगल्यात घ्यायचं, खोटे नाटे कामं करायचं, तोंड काळं करून मागच्या गेटनं जेव्हा निघायचे त्यावेळेस मागच्या गेटवर आमचा 5 रुपयाला पोपट होतात. आरामखोर चालला, दूधच्या चालला, नालायक. आमदार बच्चू कडू पाण्याच्या टाकीवर चढले, रवी राणा बिबट्याच्या पिंजऱ्यावर चढले. तिथून आतापर्यंत जी मी संकल्पना मांडली त्याच्या पाठीमागचा पूर्ण उद्देश, याचं उत्तर फक्त या विद्यार्थ्यांवर आहे. हा आता उत्तर सांगणार आहे आणि तुम्ही सर्व ऐकणार आहात. माझ्या प्रश्नाचं उत्तर तुला आवाज दाखवून द्यायचा आहे. तुझा आवाज सर्वांना ऐकायला गेला पाहिजे. हा, आवाज नाही करणार तर तोंडात दूध टाकू दे. ह्या मुली आहेत की नाही, आवाज काढ. ह्या मुली तुमच्यापेक्षा आई वडिलांनी सांगितलेली कामं, मम्मी डॅडीने सांगितलेली कामं तुमच्यापेक्षा चांगली करतात की नाही करतात? बोल. त्या शिक्षकांशी गोड बोलतात की नाही बोलतात? आणि हे जे मी शब्द सांगते 5 रुपयाच्या पोपटाचे, हे वापरतात काय? हे वापरतात का? ते कोण वापरते?
घोटाळेचे पैसे कुणाला दिले जातील आणि आजपर्यंतचे राष्ट्रपती का चुकले असले असतील. या देशाची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू माझ्याशी खोटं नाही बोलू शकत. तू कसा काय बोलतो? काय? आणि या तुमच्यापेक्षा अभ्यास चांगल्या करतात की नाही? जेव्हा गावात 10वी 12वीचे बॅनर्स लागतात, रिझल्टची संख्या येते, त्यावेळेस फोटो मध्ये सर्वात जास्त मुलीचे फोटो असतात की मुलांचे? कुणाचे राहतात रे? कुणाचे फोटो असतात? हे या बोलण्यानं काही नाही होत. एक लक्षात ठेव. तुझ्या एकट्याला नाही सांगत आहे मी, इथं जेवढे मुलं बसलेले आहेत नर्सरी पासून, सबको बता रहा हूँ, अपना कंपटीशन अभी इन लोगों के साथ में है. हे भडक छाप आणि तिकडे तिकडे गोष्टी जरा बंद करा. आणि आता यांच्यापेक्षा दुप्पट अभ्यास करा, डबल. आता लक्षात ठेवा मुलांनो, आता ह्या समोर गेल्या नाही पाहिजे. तुम्ही लक्षात ठेवा, तुम्ही मागं नाही राहिल्या पाहिजे, नाहीतर काय होईल. साधा सुद्धा नाही, राष्ट्रपतीला पकडतो. या बंजाची ताकद कोणाचा हात पकडायची नाही आहे. जवान तरी माझी बोलू शकत नाही. नाहीतर काय होईल, CR निघन नवीन, CR निघन नवीन, माणसं बनतील बाया. CR निघन नवीन, माणसं बनतील बाया. बाया म्हणा नवऱ्याले त्यानं शकून साया.